त्याच्यामध्ये एनर्जी लेवल डायग्राम म्हणजे असं नाही की दोनच एनर्जी लेवल असणार. एक जसं मी तुम्हाला म्हटलं की व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड असतो, पण ऍक्च्युअल जेव्हा एनर्जी लेवल डायग्राम आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ एनर्जी लेवल असतात. पण यातल्या दोन एनर्जी लेवल खूप जास्त महत्वाच्या असतात. पहिल्या दोन का जास्त महत्वाच्या असतात? कारण ज्यावेळेस तो पहिल्या एनर्जी लेवल मधनं दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये जातो त्यावेळेस तो इन्सुलेटर करून कंडक्टर कडे मूव्ह होत असतो. म्हणजे त्याला एक्सटर्नल सोर्स जर तुम्ही दिला तर इथे जे इलेक्ट्रॉन्स असतील खालच्या पहिल्या लेवलमध्ये ते दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये जातात आणि तो कंडक्टर सारखा ऍक्ट करतो इथून इथे मूव्ह करत असताना. त्यामुळे पहिल्या दोन एनर्जी लेवल खूप महत्वाच्या असतात. आणि या दोन लेवल ज्या असतात त्याच्यामध्ये जो गॅप असतो त्याला एनर्जी बँड काय फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हटलं जातं. फॉरबिडन एनर्जी गॅप जो असतो तो इन्सुलेटर मध्ये खूप जास्त असतो, वेरॅज कंडक्टर मध्ये तो खूप कमी असतो आणि सेमी कंडक्टर्स मध्ये तो मिड रेंज मध्ये असतो फॉरबिडन एनर्जी गॅप. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची ज्यावेळेस तुम्ही एनर्जी लेवल डायग्राम स्टडी करणार त्यावेळेस. आलं लक्षात? चला आता पुढे बघूयात. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So let us see the next concept, that is your electron emission. So electron emission is defined as liberation of electrons from any surface of substance. Emission म्हणजे काय? Emit करणं म्हणजे काय? Emit करणं म्हणजे काय? रिलीज करणं. रिलीज करणं, राईट. इलेक्ट्रॉन इमिशन म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन रिलीज करणार. ठीक आहे. सो इट इज बेसिकली लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एनी सरफेस ऑफ सबस्टन्स. कुठलाही सबस्टन्स असेल त्याच्यावरनं जर इलेक्ट्रॉन्स रिलीज होत असतील तर त्याला आपण इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हणणार. लिबरेट होत असतील तर त्याला आपण इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हणणार. इलेक्ट्रॉन इमिशन इज द प्रोसेस वेन अन इलेक्ट्रॉन एस्केप्स फ्रॉम अ मेटल सरफेस. मेटल सरफेस वरनं जेव्हा ते एस्केप होतात, रिलीज होतात, लिबरेट होतात त्याला आपण इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हणू. एव्हरी ॲटम हॅज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लिअर पार्ट. न्यूक्लिअर जो असतो कुठल्याही ॲटमचा तो कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स पण असतात, दोन्ही असतात. जितके नंबर ऑफ पॉझिटिव्हली चार्ज ॲटम्स असतात तेवढेच निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स पण असतात. सॉरी, अराउंड असतात. इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट मध्ये मूव्ह होतात ना. सेंटर जे असतं ते पॉझिटिव्ह असतं आणि ऑर्बिट जे असतं ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन असतं. ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असतात कुठल्याही ॲटमच्या. समटाइम्स these electrons are loosely bound to the nucleus, hence a little push or tap sets these electrons flying out of their orbit. तर काही नॉर्मली एक कोशाच्या बाबतीमध्ये होतं तर जे तुमचे मेटल्स असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जे आउटर मोस्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन्स असतात ना ते लूजली बाउंड असतात. ऍज सून ऍज यू गिव्ह सम टेम्परेचर और एक्सटर्नल व्होल्टेज टू इट दी इलेक्ट्रॉन्स मूव्ह. ते इलेक्ट्रॉन्स काय होतात? दे गेट्स रिलीज्ड, लिबरेट होतात, रिलीज होतात, एस्केप होतात फ्रॉम दॅट पर्टिक्युलर मेटल स्ट्रक्चर अँड दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन इमिशन. तर ते त्या ऑर्बिट मधनं बाहेर पडतात. तर हे होतं ज्यावेळेस जे लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स असतील त्यावेळेस. वर्क फंक्शन ऑफ अ मेटल याचाच एक कन्सेप्ट आहे तो आपण बघणार आहे की वर्क फंक्शन म्हणजे काय. सो द अमाउंट ऑफ ऍडिशनल एनर्जी रिक्वायर्ड बाय अन इलेक्ट्रॉन टू लीव्ह द सरफेस ऑफ मेटल इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. तो जो लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स असतात शेवटच्या ऑर्बिट मधले त्यांना जितकी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते ना त्या मेटल सरफेस पासनं रिलीज होण्यासाठी दॅट इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. त्याला वर्क फंक्शन असं म्हटलं जातं. ह्या डेफिनेशन लक्षात ठेवा. या सगळ्यावर तुमची जी टेस्ट आहे ना त्याच्यामध्ये हे जे आपण कन्सेप्ट स्टडी करतोय याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील टेस्ट किंवा फायनल एक्झाम मध्ये. मोस्टली तुमची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह टाईपचीच होणार आहे फायनल एक्झाम सुद्धा. देर आर 70% चान्सेस. पुढच्या 2-4 महिन्यात काही सिच्युएशन चेंज झाली तर इट मे चेंज, बट 70% तुमची एक्झाम ही ऑनलाईनच होणार आहे. ठीक आहे. वर्क फंक्शन जे आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. इट इज एक्सप्रेस्ड इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. मेटल्स हॅव फ्री इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन मूव्ह फ्रॉम वन ॲटम टू द अदर विदिन द मेटल. एका ॲटम पासून दुसऱ्या ॲटम कडे ते मूव्ह होतात मेटलमध्येच. फ्री इलेक्ट्रॉन्स असतात बरेचसे मेटलमध्ये. त्यामुळे मेटल हा गुड कंडक्टर आहे ना
त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहेत, त्यामुळे तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. जितके फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त तितका गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, जितके फ्री इलेक्ट्रॉन्स कमी किंवा बाउंड इलेक्ट्रॉन्स असतील तेवढा तो इन्सुलेटर किंवा डायइलेक्ट्रिक कडे जाणार. ठीक आहे. बट इफ दे ट्राय टू एस्केप द मेटल सरफेस दे आर अनेबल टू डू सो. दिस इज बिकॉज वेन these negatively charged particles, that is electrons, try to leave the metal, the surface of metal acquires a positive charge. आता याच्यामध्ये काय होतं, 10 मिनिटात मीटिंग संपेल, पुन्हा जॉईन करायचंय. ओके. हा, जे मेटल सरफेस आहे त्याच्यामध्ये जरी फ्री इलेक्ट्रॉन्स असले तरी पण ते स्वतःहून ते मेटल सरफेसला एस्केप करू शकत नाही, सोडू शकत नाही. का सोडू शकत नाही, तर ज्यावेळेस ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन पार्टिकल्स म्हणजेच इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते रिमूव्ह किंवा मूव्ह होण्याचा, एस्केप होण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस ते जे मेटॅलिक स्ट्रक्चर आहे ना ते पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करणार आणि त्याच्यामुळे ते मग ते पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो इलेक्ट्रॉन्सला काय करेल, अट्रॅक्ट करेल आपल्याकडे आणि त्यामुळे त्या सरफेसला ते एस्केप करू शकणार नाहीत, सोडू शकणार नाहीत. ड्यू टू द अट्रॅक्शन, तेच सांगितलंय बघा खाली मी जे आता एक्सप्लेन केलं ते. Due to attraction between negative and positive charges, the electrons are pulled back to into the metal. ते मेटल कडे अट्रॅक्ट होतील आणि there exists no force to pull them forward. कुठलाही फोर्स अवेलेबल नसेल त्यांना बाहेर ओढण्यासाठी. आणि जर तुम्हाला तसा हवा असेल तर एक्सटर्नल सोर्स तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागेल, म्हणजे टेम्परेचर असेल, व्होल्टेज असेल, काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल. त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन जे आहेत ते एस्केप होऊ शकतील. The electrons are thus forced to stay inside the metal due to attractive force. This barrier provided by the metal surface to prevent escaping of free electrons is called as surface barrier. तर हा जो कन्सेप्ट आहे जो मेटल्सला होल्ड करून इलेक्ट्रॉन्सला मेटल स्ट्रक्चर मध्ये होल्ड, मेटलच्या सरफेसवर होल्ड करून ठेवतो, जो प्रिव्हेंट करतो इलेक्ट्रॉन्सला मूव्ह होण्यापासून, त्याला सरफेस बॅरियर असं म्हटलं जातं. However, the surface barrier can be broken by providing certain minimum amount of energy. मी तुम्हाला तसं म्हटलं की मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी जर तुम्ही प्रोव्हाइड केली, इट मे बी इन फॉर्म ऑफ युअर टेम्परेचर, इट मे बी इन फॉर्म ऑफ व्होल्टेज, जर तुम्ही प्रोव्हाइड केली तर ते जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्यांना काहीतरी कायनेटिक एनर्जी मिळेल आणि ते एस्केप होतील मेटल सरफेस पासून. दिस मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज नोन ॲज वर्क फंक्शन ऑफ मेटल. ती जी एनर्जी आहे ना मिनिमम जी रिक्वायर्ड आहे इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी, त्याला वर्क फंक्शन असं म्हटलं जातं. अँड वेन द वर्क फंक्शन इज प्रोव्हाइडेड टू द मेटल, द कॉन्सिक्वेंट लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस इज नोन ॲज इलेक्ट्रॉन इमिशन. ज्यावेळेस वर्क फंक्शन प्रोव्हाइड केलं जातं त्यावेळेस जे इलेक्ट्रॉन फ्री होतात तर त्याला इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हटलं जातं. ही जी टर्म आहे त्याला इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हटलं जातं. वर्क फंक्शन जे आहे मेटलचं ते कशावर डिपेंडंट आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ मेटलवर ते डिपेंडंट आहे. दुसरं प्युरिटी ऑफ मेटलवर डिपेंडंट आहे आणि तिसरं नेचर ऑफ मेटल सरफेसवर ते डिपेंडंट आहे. तर या 3 गोष्टींवर वर्क फंक्शन डिपेंडंट आहे. वर्क फंक्शन म्हणजे काय, द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी विच इज प्रोव्हाइडेड टू रिलीज द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सरफेस इज कॉल्ड ॲज वर्क फंक्शन. आणि हे वर्क फंक्शन कशावर डिपेंडंट आहे, तर 3 गोष्टींवर डिपेंडंट आहे, ज्याच्यामध्ये आहे एक प्रॉपर्टी ऑफ मेटल, दुसरा आहे प्युरिटी ऑफ मेटल आणि तिसरा आहे नेचर ऑफ मेटल सरफेस. ओके. सो टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन इमिशन कुठले कुठले टाइप्स आहेत बघूयात. द इलेक्ट्रॉन इमिशन इज पॉसिबल ओनली इफ सफिशियंट एनर्जी इक्वल टू वर्क फंक्शन ऑफ मेटल इज सप्लाइड टू द मेटल इन फॉर्म ऑफ हीट. जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं, लाईट एनर्जी किंवा व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये जर ती तुम्हाला दिलेली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन इमिशन पॉसिबल आहे. सो डिपेंडिंग ऑन द सोर्स ऑफ एनर्जी इलेक्ट्रॉन इमिशन कॅन बी ऑफ फॉलोइंग टाइप्स. तर खालचे जे टाइप्स आहेत ते इलेक्ट्रॉन इमिशनचे टाइप्स आहेत. डिपेंडिंग ऑन व्हॉट, डिपेंडिंग ऑन वर्क फंक्शन. वर्क फंक्शन म्हणजे काय, तर जी एनर्जी रिक्वायर्ड आहे इलेक्ट्रॉनला रिलीज करण्यासाठी त्याला वर्क फंक्शन असं म्हटलं जातं. तर यावर डिपेंडंट 3 टाइप्स इलेक्ट्रॉन इमिशन आहे. सो टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन इमिशन, फर्स्ट इज थर्मिओनिक इलेक्ट्रॉन इमिशन, दुसरं आहे फील्ड इलेक्ट्रॉन, फील्ड हाय फील्ड म्हणतात कुठे 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 फक्त फील्ड इमिशन असं म्हटलं जातं.
देन फोटो इलेक्ट्रिक अँड सेकंडरी इलेक्ट्रॉन इमिशन. आता यांचे जे नाव आहेत ना, याच्यावरूनच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. थर्मिओनिक म्हणजे काय, ज्यावेळेस थर्मल एनर्जी दिलेली असेल, म्हणजे टेम्परेचर रिलेटेड आहे, त्याच्यामुळे याला थर्मिओनिक इमिशन म्हणतात. तर याचं वर्क फंक्शन जे आहे ते टेम्परेचर आहे. याच्यामध्ये फील्ड म्हणजे काय, हाय व्होल्टेज किंवा व्होल्टेज दिलेला असेल तर त्याला इलेक्ट्रिक फील्ड आपण म्हणू. त्याला इलेक्ट्रिक फील्ड दिलेला असेल त्याला फील्ड इमिशन म्हणणार किंवा हाय फील्ड इमिशन म्हणतात. फोटो इलेक्ट्रिक म्हणजे काय, तर लाईट एनर्जी दिलेली असेल तर त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक इमिशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. ज्यावेळेस सफिशियंट अमाऊंट ऑफ लाईट त्यावर पडेल त्यावेळेस जे इमिशन होईल ना, त्याला फोटो इलेक्ट्रिक इमिशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना. आणि सेकंडरी इमिशन म्हणजे काय, जेव्हा हाय व्होल्टेजचे आणि लास्ट आहे याच्यामध्ये जे आहे सेकंडरी इलेक्ट्रॉन इमिशन. सेकंडरी इलेक्ट्रॉन इमिशन म्हणजे काय, जेव्हा दुसरे हाय व्हेलॉसिटीचे इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केले जातील आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन्स रिलीज होत असेल तर त्याला सेकंडरी इलेक्ट्रॉन इमिशन असं म्हटलं जातं. ओके. सो हे आहेत टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन इमिशन. ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे तो आहे थर्मिओनिक इमिशन. वेन मेटल इज हिटेड, थर्मल म्हटलं ना मी, रिलेटेड टू थर्मल एनर्जी म्हणजे हीट. सो when metal is heated sufficiently, the free electrons at extreme surface of metal get sufficient energy to emit from metal. This emission is referred as thermionic emission. ज्यावेळेस आपण हीट देणार मेटलला त्यावेळेस फ्री इलेक्ट्रॉन्स जनरेट होतील त्याच्या एक्स्ट्रीम सरफेसवर. मेटलला रिलीज करण्यास इलेक्ट्रॉन्स रिलीज होण्यासाठी सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी जर मिळत असेल तर आणि त्यामुळे जर इलेक्ट्रॉन्स रिलीज होत असतील तर त्याला आपण थर्मिओनिक इमिशन असं म्हणू. नंतर आहे द इंटेन्सिटी ऑफ थर्मिओनिक इमिशन डिपेंड्स ऑन मेटल युज्ड फॉर द इमिशन ॲज वेल ॲज टेम्परेचर ऑफ मेटल. तर ही जी थर्मिओनिक इमिशनची इंटेन्सिटी आहे ती दोन गोष्टींवर डिपेंडंट आहे. पहिलं आहे कुठल्या टाईपचं मेटल यूज केलेलं आहे किंवा कोणतं मेटल यूज केलेलं आहे, आणि दुसरं जे आहे ते आहे किती टेम्परेचर त्याला दिलेलं आहे. या दोन गोष्टींवर थर्मिओनिक इमिशन हे डिपेंडंट आहे. दिस इमिशन इज मेनली युज्ड इन व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइसेस अँड गॅस फिल्ड ट्यूब्स. हे जे इमिशन आहे हे व्हॅक्यूम ट्यूब्स डिव्हाइसेस आणि गॅस फिल्ड ट्यूब जे आहेत त्याच्यामध्ये यूज होतं. दर्शन भाटिया, तू लिंक सेंड करशील का आता ग्रुपवर लगेच दुसऱ्या परत मीटिंग जॉईन करण्यासाठी, कारण आता ही एक्सपायर झाली नवीन लिंक मॅम. हा, कारण हे बऱ्याच वेळा काय होतं, ही लिंक जी आहे ना ही एक्सपायर होऊन जाते, मग वेळेवर परत ते करावं लागतं. तर मला माहित नाही आता हे एक्सपायर होणार रिशेड्यूल करता येते का रिशेड्यूल? मला येस मॅम. मीटिंग एंड होते ना तेव्हा आपल्याला विचारतात ते की रिशेड्यूल करायची का, मग ओके सांगायचं. बरं चेक करेल मी तसं. हा ओके ठीक आहे. सो व्हॅक्यूम ट्यूब डिव्हाइसेस आणि गॅस फिल्ड डिव्हाइसेस मध्ये थर्मिओनिक इमिशन जे आहे ते यूज होत असतं. थर्मिओनिक इमिशन मटेरियल कुठले कुठले आहेत तर टंगस्टन, मेटल ऑक्साइड्स ऑफ बेरियम अँड टंगस्टन हे जे आहेत हे थर्मिओनिक इमिशनचे मटेरियल्स आहेत. ठीक आहे. आय थिंक आपण आत्ताच हिला हे करूयात मीटिंगला आणि मग नवीन करता येईल आपल्याला. रिशेड्यूल कशी करतात माहित नाही रे मला. परत जॉईन करा बरं, हीच लिंक बघूयात होतंय का.